हॅलो एव्हरीवन, मिसेस RYK या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज म्हणलं काहीतरी आपल्या आवडीचं बनवावं। रोजचा येणारा दिवस हा घरच्यांसाठी प्रत्येकाची आवड निवड जपण्यातच जातो। कधी स्वतःहून आपल्या आवडीचा एखादा पदार्थ करावा आणि खास तो आपल्यासाठी बनवून खावा असं मात्र कधीच होत नाही। आणि आपल्या आवडीनिवडी तर काय असतात हो, अगदी छोट्या छोट्या। आज मलाही असं झालेलं की फार दिवस झालं डाळ घालून केलेली कांद्याची पात खाल्ली नाहीये आणि गरम भाकरीसोबत तीही मला फार आवडते। म्हटलं चला आजचा दिवस खास आपल्या स्वतःच्या आवडीसाठी आणि फक्त स्वतःसाठी आज बनवायचं। सर्व कामं करून घेतली, सकाळी नाश्ता झाला होता, म्हटलं दुपारी जेवण मात्र निवांत करायचं। मग ही कांद्याची पात मी घेतली होती। कांद्याची पात स्वच्छ धुवून ती पुसून अशी छान बारीक चॉप करून घेतली। कांद्याच्या पातीसोबत जो कांद्याच्या पातीला पुढे कांदा असतो तो कांदाही मी बारीक कट करून घेतला। कांदा देखील या भाजीमध्ये घातल्यावर त्याची टेस्ट फार छान लागते, त्यामुळे मी कांदाही कापून घातला। पात धुण्याच्या अगोदरच हा पुढचा जो ओला कांदा होता तो मी कट करून घेतला होता आणि त्याची जी साल आहे वरची ती काढून घेतली। त्यानंतर असे सर्व कांदे मी बारीक चॉप करून घेतले। तुम्हाला जर कांदे आवडत नसतील तर तुम्ही कमी प्रमाणात घातलं तरीही चालेल, पण एकदा खरंच हे ओल्या पातीचे कांदे भाजीमध्ये तुम्ही टाकून बघा, खरंच भाजीला टेस्ट फार मस्त लागते। अशा प्रकारे सर्व मी प्रिपरेशन करून घेतलं। सर्व हे कांद्याच्या पात आणि हे जे ओले कांदे होते पातीचे ते सर्व कट करून घेतले। सर्वात प्रथम म्हणलं डाळ घालून, मुगाची डाळ घालून कांद्याची पातीची भाजी बनवावी आणि त्यानंतर मस्त गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करावी। शक्यतो आमच्याकडे ज्वारीची भाकरीच बनवली जाते, तुमच्याकडे कशाची असते कमेंट करून नक्की सांगा। कढई गरम झाली की सर्वात प्रथम मी 2 चमचे इथे तेल ओतून घेतलं। त्यानंतर पातीचा जो ओला कांदा होता जो आपण चॉप करून घेतला होता ते मी छोटे छोटे 4 कांदे होते ते कट करून घेतले होते, ते सर्व तेलामध्ये सर्वात प्रथम घेतले। आता हा ओला कांदा असल्यामुळे याला भाजायला थोडासा टाइम लागतो, म्हणून हा कांदा थोडा जरा जास्त भाजून द्यायचा। ओलसर असल्यामुळे थोडा उशिरा भाजला जातो। 2 ते 3 मिनिटं मी तेलामध्ये छान कांदा व्यवस्थित परतून घेतला। त्यानंतर जी ही बारीक चिरलेली कांद्याची पात होती ती सर्व कांद्याची पात देखील या कांद्यामध्येच आपण मस्त परतून घेणार आहोत। आता हा कांदा आणि ही पात सोबत मस्त परतली जाते, त्यामुळे कांदा अगदी लालसर होईपर्यंत मी भाजून घेतला नव्हता, अगदी थोडासाच तेलामध्ये परतला होता आणि त्यानंतर ही पात टाकून घेतली, म्हणजे दोन्हीही एकसारखे सोबतच परतले जातील। त्यानंतर ही मी 2 ते 3 चमचे मुगाची डाळ थोडी म्हणजे चॉपिंग करतानाच भिजत ठेवली होती, ती डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तीही आता यामध्ये मिक्स करून घेतली आणि आता हे तिन्ही आपण सोबतच तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। डाळ ही तेलामध्ये जर आधी परतून घेतली तर शिजते पटकन आणि चवही छान लागते। तुम्ही कधी असं करून बघा, नेहमी डायरेक्ट पाण्यामध्ये किंवा कुठलीही आमटी करताना डाळ डायरेक्ट न टाकता तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे शिजते पटकन आणि त्याची चवही छान लागते। आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं। आता लाल तिखट थोडंसं कमीच टाकते भाजीमध्ये, कारण कांद्याच्या पातीला आणि कांद्यालाही थोडासा तिखटपणा असतो, त्यामुळे भाजी जास्त तिखट व्हायला नको, म्हणून अगदी तुमच्या अंदाजाने तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्या मापाने तुम्ही लाल तिखट टाकून घ्या। मी अगदी 1च चमचा लाल तिखट टाकलं आणि परत ही भाजी एकसारखी व्यवस्थित मस्त अशी परतून घेतली। आता सर्वात शेवटचा इन्ग्रेडियंट आणि महत्त्वाचा ते म्हणजे चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अजून एकदा सर्व भाजी मस्त व्यवस्थित एकसारखी अशी परतून घेतली। आता ही भाजी परतून झाल्यानंतर यामध्ये पाण्याची काही आवश्यकता नसते आहे, याच्यावरच ही भाजी व्यवस्थित मस्त शिजली जाते। भाजी शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं मी झाकण बंद करून ठेवलं। तोपर्यंत म्हटलं चला इकडे आपली भाकरीची तयारी करून घेऊयात। मी आज ज्वारीची भाकरी करणार होते, तर त्यासाठी भाकरीसाठी पीठ घेतलं आणि म्हटलं पीठ मळावं। ताजं भाकरीचं पीठ असलं की गरम पाणी घालण्याची आवश्यकता नसते। जर भाकरी येत नसेल किंवा पीठ फार दिवसाचं असेल किंवा जर मोडली जात असेल भाकरी, तर थोडंसं जर गरम पाणी टाकलं तर भाकरी मोडलीही जात नाही आणि अगदी व्यवस्थित एकसारखी होते। पीठ मळताना प्रत्येकाची काही ना काही सवय असते। मी फार कमी वेळा परातीमध्ये भाकरी बनवते, कारण अगदी ताटामध्येही आता करायची सवय झाली आहे। म्हटलं चला भाकरी मळून झाली आहे तर पटकन भाकरीही करून घ्यावी, म्हणजे तिकडे तोपर्यंत भाजी शिजते आणि पटकन जेवायला बसायचं। काही जण
कांद्याची पात बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही घालतात, तीही भाजी छान लागते. पण जर डाळ घातली तर मी शक्यतो कूट घालत नाही, आयदर डाळ घालते किंवा शेंगदाण्याचं कूट घालते. आज मला डाळीची भाजी खायची फार इच्छा झाली होती. आज मी मुगाची डाळ घातली. जर कधी जर आधीच प्लॅनिंग असेल तर मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवते संध्याकाळी किंवा 2-3 तास भिजत ठेवायची आणि तीही भाजी फार मस्त लागते. तुम्ही एकदा हरभऱ्याच्या डाळीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. चला बोलत बोलत आता भाकरी बनवून झाली आहे, मस्त भाजून घेऊयात. भाकरीला पाणी लावताना मात्र अगदी दररोज म्हटला तरी चालेल, पण आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लग्नाच्या अगोदर मी म्हणायचे भाकरी मी करते, भाजून मात्र तू घे बाई, मला पाणी लावताना हाताला चटके फार लागतात. तर आई म्हणायची अगं लग्न होईपर्यंत मी भाजेल, लग्नानंतर काय. त्यामुळे आता नेहमी कितीही चटके लागले तरी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे प्रत्येक भाकरी करताना आईची आठवण आल्याशिवाय मात्र राहत नाही. चला आता आपली भाकरी मस्त भाजून घेऊयात. छान अशी कुरकुरीत भाकरी भाजली की कडक भाकरी खायलाही छान लागते. तुम्हाला कशी भाकरी आवडते? पण गॅसवर तुम्ही कितीही कुरकुरीत छान कडक करून भाकरी खा, पण जी चुलीवरच्या भाकरीची टेस्ट असते आहा, त्या भाकरीला काय वेगळा स्वाद असतो नाही. ती भाकरी किती रुचकर लागते आणि किती खावीशी वाटते. नेहमी एखादा घास हा जास्तच जातो. त्यामुळे चुलीच्या भाकरीची चवच न्यारी. जेव्हा गावी जाणं होतं तेव्हा खास चुलीची भाकरी किती आवर्जून खावीशी वाटते. तुम्हाला होतं का असं? तुम्ही खाल्ली का कधी चुलीवरची भाकरी? कमेंट करून नक्की सांगा. भाकरी व्यवस्थित भाजून झाली आणि तुम्हाला अजून छान कुरकुरीत हवी असेल तर या तव्यावरती अशी 2 मिनिटं ठेवायची, अतिशय मस्त कुरकुरीत लागते. चला इकडे आपली भाजीही बनवून झाली आहे. आता म्हणलं जेवणासाठी ताट करावं. आता ही मस्त आपण बनवलेली जी भाजी आहे कांद्याच्या पातीची, ती कांद्याची पातीची भाजी, तेही डाळ घालून, बरं का, डाळ घालून केलेली मस्त भाजी, सोबतच गरम गरम अशी ज्वारीची भाकरी, अगदी कुरकुरीत मस्त. आणि तोंडी लावण्यासाठी आईनी पाठवलेलं फ्रेश या सीझनचं मस्त घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं. कसा आहे मग आजचा माझा बेत? खास आहे की नाही? तुम्हीही मैत्रिणींनो, हे रोजचं आपलं आयुष्य असंच चालू असतं, धावपळीचं, कामाचं, सर्वांच्या आवडीनिवडी जपण्यात. कधी स्वतःसाठी देखील वेळ काढा. बघा, स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीसाठी एखादी वस्तू बनवून खा, खरंच फार मस्त वाटतं. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.